काही कटुता असल्यास ती दूर करायची माझी तयारी आहे। नारायण राणेंनी नरमाईची भूमिका घेऊनही सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी कायम। कणकवलीतल्या अजित पवारांच्या सभेवर टाकला बहिष्कार। सिंधुदुर्गासोबतच नाशिक आणि परभणीमध्ये देखील काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये तणाव। स्थानिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करायला नकार। अगर कोई लड़की अपनी मर्जी से या जबरदस्ती किसी के साथ जाती है तो इस्लाम में दोनों को सजा दी जाती है। विवाहबाह्य लैंगिक संबंधांप्रकरणी महिलेलाही शिक्षा व्हायला हवी। मुलायम सिंह यादव यांच्यानंतर अबू आझमीनी देखील उधळली मुक्ताफळं। वक्तव्याची महिला आयोग करणार चौकशी। याचा फायदा थेट कोणाला होतो? सांगितले मतदार आहेत, थेट कोणाला होतो? तर तो काँग्रेसला होतो। यंत्रणा कोणाच्या हाती आहे? केंद्रातही त्यांचं सरकार आहे, राज्यातही त्यांचं सरकार आहे। त्यामुळे दुसऱ्या कोणा करता तर हे केलं जाणार नाही। पुण्याच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ। सांगलीतली 1,08,000 नावं जशीच्या तशी पुण्यातल्या मतदार यादीत। देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। मनसे जर महायुतीत असती तर महायुतीचा टक्का वाढला असता। गोपीनाथ मुंडेंची कबुली। मात्र मतदार मनसेला मतदान करणार नाहीत याबद्दल व्यक्त केला विश्वास। गडचिरोलीमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पथकावर पुन्हा एकदा माओवाद्यांचा गोळीबार। चकमकीत 1 जवान शहीद तर 3 जखमी। मुंबईकरांसाठी खुशखबर। ईस्टर्न फ्रीवे मार्गावर वाहतूक होणार आणखीन वेगवान। दुसऱ्या टप्प्यातला भुयारी मार्ग उद्यापासून होणार वाहतुकीसाठी खुला। आणि प्रयोगशील संगीतकार नंदू भेंडे यांचं मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन।